विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 24 एप्रिलपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. प्रश्नाच्या अनुषंगाने आपण अधिकची माहिती देखील बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, दरवर्षी वसुंधरा दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की कोणत्याही परीक्षेमध्ये पर्यावरण रिलेटेड जेवढेही क्वेश्चन असतात ना, म्हणजे चालू घडामोडीचे, ते हमखास विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तर लक्षात घ्या, 2040पर्यंत सर्व प्रकारच्या प्लास्टिक उत्पादन 60% कमी करण्याचे लक्ष्य आहे आणि या वर्षीची जी थीम आहे ती आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. पहिल्यांदा हा जो दिवस आहे तो 1970मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या देशाने प्रथमच हिंदी भाषेतून रेडिओ प्रसारण सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कुवेत हे राईट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, 18 एप्रिल हेलिकॉप्टर अपघात जीव गमावणारे फ्रान्सिस ओमिंडो ओगोला हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख होते? तर राईट आन्सर आहे, ते केनियाचे लष्कर प्रमुख होते. 61 वर्षीय ओगोला हे सेवेत परत पावणारे देशातील पहिले लष्करी प्रमुख आहेत. अध्यक्ष विल्सन रुटो यांनी 2023मध्ये ओमोंडी ओगोला यांना जनरल पदावर पदोन्नती दिली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, व्हेरी इम्पॉर्टंट, जस्ट ए मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, डी सुब्बाराव हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, उझबेकिस्तानातील आर्ट फोर्सेस अकादमीमध्ये हायटेक IT प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणी केले? तर ते केले आहे ऑप्शन क्रमांक ए, मनोज पांडे यांनी. भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 15 ते 18 एप्रिल दरम्यान उझबेकिस्तानचा दौरा केला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर ते केले आहे राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आणि ते केंद्रीय गृहसचिव आहेत. तर लक्षात घ्या, सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार 2023 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही समिती स्थापन केली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? राईट आन्सर आहे डी गुकेश यांनी. अधिकची माहिती बघून घ्या. डी गुकेश वयाच्या 17व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत. रशियाच्या गॅरी कास्परोवने वयाच्या 21व्या वर्षी आणि मॅग्नस कार्लसनने वयाच्या 22व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे. डी गुकेश विश्वनाथ आनंदनंतर फिडे कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारे दुसरे भारतीय आहेत. 2014मध्ये विश्वनाथ आनंदने ही स्पर्धा जिंकली होती. फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन टोरंटो, कॅनडा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, मेन्स विस्डेन लीडिंग क्रिकेट इन द वर्ल्ड या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राईट आन्सर आहे पॅट कमिन्स यांना सन्मानित करण्यात आला आहे. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा क्रिकेटमधील सर्वात जुना वैयक्तिक पुरस्कार आहे. 1889 पासून विस्डेन दरवर्षी ही यादी प्रसिद्ध करत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, कोणता देश अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात प्रथम स्थानावर आहे? तर तो देश आहे मेक्सिको देश. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, कोणता देश हा आर्टेमिस अकॉर्डमध्ये सामील होणारा 38वा देश ठरला आहे? तर तो देश आहे स्वीडन. अधिकची माहिती बघून घ्या. 16 एप्रिल 2024 रोजी स्वीडन अधिकृतपणे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणजेच नासाच्या आर्टेमिस अकॉर्डवर स्वाक्षरी करणारा 38वा देश बनला, जो बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण शोध आणि वापरासाठी मार्गदर्शक तत्वांचा एक व्यावहारिक संच स्थापित करतो. करारावर स्वीडनचे शिक्षण मंत्री मॅट्स पर्सन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे राजदूत एरिड डी रामनाथन यांनी स्टॉकहोम, स्वीडन येथे स्वाक्षरी केली. 15 एप्रिल 2024 रोजी स्वित्झर्लंड आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 37वा देश बनला होता.
तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी पाहिजे असेल तर लक्षात घ्या, या एकत्रित नाहीत, प्रत्येक PDF फाईल आहे, मंथ वाईज PDF फाईल सेपरेट असणार आहे. त्यासोबत तुम्हाला अधिकची माहिती देखील दिली आहे. त्यासोबत ज्या स्पेशल PDF आहे, जसे पुरस्कार झाले, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, ह्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.